असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि निकालासोबतच आता त्याचं विश्लेषण हे सुद्धा पार पडलेलं आहे। मात्र आता घाई झाली आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीला नेमकं सामोरं कसं जायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची। सध्या भाजपमध्ये बऱ्याचशा हालचाली सुरू आहेत। भाजपच्या गोटातनं वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। भाजपच्या कोर कमिटीने काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेतलेले आहेत, काही आराखडे सुद्धा बांधलेले आहेत। सध्या याच सगळ्या राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रावसाहेब दानवे। रावसाहेबजी, खरं तर तुमची ओळख नव्याने महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। तुम्ही माजी केंद्रीय मंत्री राहिलेला आहात, 5 टर्म खासदार राहिलेला आहात। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जसा भाजपला एक झटका बसला तसा एक मोठा झटका तुम्हाला देखील बसलेला आहे तुमच्या मतदारसंघामध्ये। तुम्हाला वाटलं होतं की ज्या विश्वासाने आपण निवडणुकीत उतरलेलो आहोत त्या विश्वासाला कुठेतरी तडा जाईल? हे बघा, लोकसभेच्या निवडणुका ज्या महाराष्ट्रात झाल्या तर माझ्यासारख्या माणसाला पराभव स्वीकारावा लागला। हा पराभव आणि यश हे कधी ना कधीतरी कोणाच्या तरी वाट्याला येतच। मी आताही माझी 26वी निवडणूक होती, सरपंच पदापासून झालेली। सरपंच पदापासून तर आता पण मी 26 निवडणुका स्वतः लढलो आणि निवडणुकीतला मला अनुभव पण आहे। पण यावेळेस एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीचा फटका मला एकट्यालाच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बसला। ज्यावेळेस निवडणुकीची सुरुवात झाली ती निवडणूक त्या टायमाला ही अशी होती, पण हळूहळू जसजसे पोलचे दिवस जवळ आले तसतशी ती निवडणूक अशी खाली गेली। आणि ही गोष्ट एवढे वर्ष राजकारणात काम केल्याच्या नंतर आमच्या लक्षात आली नाही असं नाही। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गए बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। शेवटच्या टप्प्यात आमच्या लक्षात आलं की निवडणुकीमध्ये वातावरणामध्ये बदल झाला आणि या बदलाचा फटका आपल्याला सुद्धा बसल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आली होती। परंतु जेव्हा कधी निवडणूक हाताच्या बाहेर जाती आणि लोकच निवडणूक हातात घेतात तेव्हा कोणताच फॅक्टर निवडणुकीमध्ये काम करू शकत नाही। म्हणजे ही निवडणूक लोकसभेची लोकांनी हातात घेतली असं तुमचं म्हणणं आहे? कोण लोकांनी हातात घेतली होती निवडणूक? त्यांनी नाही उमेदवार पाहिला, त्यांनी नाही विकास पाहिला, त्यांनी एक वातावरण बनलं आणि त्या वातावरणाचा फायदा विरोधकाला मिळाला। विरोधकांनी फार सिरियस निवडणूक लढली असंही नाही काही, पण या निवडणुकीमध्ये एक वातावरण बनलं। वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे विषय होते। कुठं कांद्याचा विषय होता, कुठं सोयाबीनचा विषय काढला, कुठं कॉटनचा विषय काढला, असे वेगवेगळे विषय या निवडणुकीत आले आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला। पण याचा अर्थ असा नाही की त्यांना लयच फायदा झाला। कोणाच्या 8 आल्या, कोणाच्या 10 आल्या, कोणाच्या 7 आल्यात। त्यामुळं यावेळेस कोणालाच एका राजकीय पक्षाला महाराष्ट्रात सुद्धा अगदीच पूर्णपणाने यश मिळालं असं झालं नाही। शरद पवार साहेबाला 8 जागा मिळाल्या, शिवसेनेला 10 जागा मिळाल्या, काँग्रेसला 12 का 13 काहीतरी जागा मिळाल्या, भाजपला यावेळेस 9 जागा मिळाल्या। म्हणजे फार सगळ्यांचं मिळून ते जे गणित लावतात किंवा आमच्या एवढ्या जागा आल्या तर NDAला तेवढ्या जागा आल्या, आम्हाला 17 जागा आल्या, पण त्यांनाही काही फार अपेक्षित यश नाही मिळालं। त्याचा अर्थ लोकांनी जो जनादेश दिला तो काही एकाच पक्षाला नाही दिला। हा जनादेश आम्हाला कमी मिळाला आणि तो आम्ही स्वीकारलेला आहे। पण जेव्हा तुम्ही म्हणताय की लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि वेगवेगळे मुद्दे लोकांनी निवडणूक हातात घेण्याला कारणीभूत होते, तुमच्या मतदारसंघापुरता किंवा तुमच्या भागापुरता जर विचार करायचा झाला तर जरांगे फॅक्टर, मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी खूप मोठा ठरला आणि एक मराठा चेहरा भारतीय जनता पक्षाकडून आश्वासक असा चेहरा त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही का तुमच्या रूपाने, असं तुम्हाला वाटतंय का? असे वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी स्थिती निर्माण झाली। एक तर आमच्या मतदारसंघात आम्ही 3घही मराठे उभे होतो आणि 3 मराठ्यामध्ये काही मताचं ध्रुवीकरण झालं आणि त्याच्यामुळं एक विशिष्ट समाज आमच्यापासून दुरावला गेला आणि दुसऱ्या समाजामध्ये
प्रकारचा गैरसमज पसरवून दिला आमच्या विरोधी पक्षाने आणि त्यांनी अशा प्रकारचा प्रचार केला की यांचा नारा आहे आपकी बार 400 पार. जर 400 पार जर यांनी केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कधी यांचे खासदार निवडून आले आणि सरकार बनलं तर हे संविधानामध्ये बदल करतील. खरं तर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की संविधानाच्या मूळ ढाच्यामध्ये कोणालाही बदल करता येणार नाही. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे, लोकसभेत सांगणं वेगळं, जाहीर सभेत सांगणं वेगळं. लोकसभेत सांगणं ही देशाची भूमिका असते, साऱ्या सभागृहाची भूमिका असते की संविधानाला हात लावणारा कोणीही अजून जन्माला आला नाही आणि आमच्या संविधानामध्ये आम्ही बदल करणार नाही कारण मूळ ढाच्याला हात लावता येत नाही कोणालाच, असे सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे. परंतु तरी बी या लोकांनी आम्ही संविधान बदलू असं म्हणलं आहे. पण याचा विचार विश्लेषकांनी केला पाहिजे, लोकांमध्ये सांगितलं पाहिजे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ते आम्ही बदलू, त्याच्याबद्दल जर असा गैरसमज करून घ्यायचा असेल त्याच्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला काँग्रेसने तरी कोणती चांगली वागणूक दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर 35 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. काँग्रेसच्या लोकांना जिवंत असताना दिला, यांना 35 वर्ष दिला नाही. आणि ज्या टायमाला या देशामध्ये बिगर काँग्रेसी सरकार आलं आणि त्या व्ही.पी. सिंगाच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता त्या टायमाला भारतरत्न दिला गेला. नाही, पण हे झालं विरोधी पक्षांचं अपयश तुम्ही सांगता आहात. मात्र मराठा आरक्षणाचं सगळं आंदोलन हँडल करण्यात आणि तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांवर वारंवार जे आरोप केले जात आहेत आता की एक नॅरेटिव्ह सेट केलं, तर हे नॅरेटिव्ह खोडून काढण्यात भाजपला महाराष्ट्रात अपयश आलंय का? असं आहे मॅडम, कधी कधी काही विषयामध्ये यश येतं परंतु काही विषय अशा असतात की जे भावनात्मक असतात. हा भावनात्मक विषय होऊन गेला आरक्षणाचा नाही, संविधान बदलायचा हा भावनात्मक विषय होऊन गेला आणि त्याच्यामुळं लोकांना सांगून सुद्धा आम्ही सांगितलं नाही असं नाही, सांगून सुद्धा त्या विषयाला आम्ही त्यांचं मत बदलू शकलो नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आहे, UP-मध्ये गुजर आरक्षण आहे, काही ठिकाणी जाटांचं आंदोलन चालू आहे, काही ठिकाणी नेवाती आहे म्हणते मेवाती करा आम्हाला ते आरक्षणाचा विषय चालू आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय चालू आहे, OBCच्या आरक्षणाचा विषय चालू आहे. ह्या आरक्षणाचा विषय त्या राज्यातलं सरकार, कारण हा राज्याचा प्रश्न आहे, केंद्राचा प्रश्नच नव्हता, त्या पद्धतीने हाताळेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जे काही मुद्दे निर्माण झाले त्याचा सुद्धा फटका मोठ्या प्रमाणावर आम्हाला बसला. एक तर मताचं ध्रुवीकरण झालं, एक गठ्ठा मतं एका राजकीय पक्षाला जाऊन पडले, दुसरीकडे संविधान बदलणारे म्हणून आदिवासी आणि दलितांची मतंसुद्धा आमच्यापासून काही प्रमाणात दुरावले गेले, सगळे नाही पण काही प्रमाणात दुरावले गेले आणि सगळे ही मतं एका ठिकाणी गेल्यामुळं त्यांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढली, फार नाही. ज्या पक्षाचे एकेकाळी 402-3 लोक निवडून आले होते त्यांचे 99 निवडून आले. म्हणजे फार स्पष्ट जनादेश त्यांना मिळाला असंही काही कोणा समजून घ्यायचं कारण नाही. उलट देशामध्ये इंडिया आघाडी स्थापन झाल्याच्या नंतर सगळ्या इंडियाला जेवढे खासदार निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. सध्या आमचे हे झाली पिछाड झाली आणि ते फार यशस्वी झाले असंही काही म्हणायला जागा नाही आहे. पण आम्ही एकूणच NDA म्हणून आम्हाला बहुमत मिळालं, आम्ही सरकार स्थापन केलं. पण सध्या जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे भाजपच्या कोर कमिटीची. तुम्ही स्वतः त्या बैठकीत होतात, एक महत्त्वाची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी निभावता आहात. या कोर कमिटीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. आम्ही सगळ्या चॅनलला स्पष्टपणानं सांगितलं, सगळ्यांना उत्सुकता की काय झालं, कारण ज्या काही बातम्या कमिटीच्या अगोदर चालवल्या गेल्या त्या आमच्या बातम्या किती सत्य होत्या हे दाखवण्याची सगळेजण आता कोशिश करतात. पण माझं असं मत आहे की त्या ज्या बातम्या आल्या त्या पूर्णपणानं चुकीच्या आहेत. की राज्यामध्ये नेतृत्वात बदल होईल, राज्याचे अध्यक्ष बदलल्या जाईल, राज्यामध्ये काही भाजपमध्ये बरेच खांदेपर, हे बिलकुल साफ चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाचीच जी काय बैठक झाली दिल्लीमध्ये ती काही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती.
प्रत्येक राज्याला 2-2, 3-3 तास नेतृत्वांना देऊन त्या राज्यामध्ये राजकीय परिस्थिती जी होती लोकसभेची तिचं प्रदेशाकडून ऐकून घेतलं. आणि का घडलं, काय कारण होतं. अर्थात सगळे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर विश्लेषण करतात, तसं विश्लेषण आमच्या पक्षाने केलं. आत्ता पुढं ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहे, समजा हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, आत्ता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे. ह्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या राज्यात आहेत त्याच्यात पुढची रणनीती काय. तुम्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे एकत्र पक्ष आहेत. मग या पक्षांनी एकत्र बसलं पाहिजे, जागा वाटपाचा विषय लवकर संपवला पाहिजे, ही प्रक्रिया पार पाडून मग त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी केली पाहिजे, सगळ्यांनी एकत्र बसून हा निर्णय लवकर करा, अशा गोष्टीची चर्चा या बैठकीमध्ये झाली. पण महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकारिणी किंवा भाजपची जी कोर कमिटी महाराष्ट्रातली आहे त्याच्यात काही सत्तेचं विकेंद्रीकरण होईल का, तशी काही चर्चा झाली आहे का, की निर्णय क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांना ती दिली जावी, निर्णय प्रक्रियेत कोणाकोणाला स्थान द्यायचं, आधी एकाधिकारशाही होती आणि आता विकेंद्रीकरण केलं पाहिजे, असंही एक सुरू म्हटलंय. भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही एकाधिकारशाही नव्हती. या देशामध्ये ज्या पक्षामध्ये लोकशाही आहे त्यामध्ये अव्वल नंबर भारतीय जनता पार्टीचा आहे. दर 3 वर्षांना भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका होत्या, नियुक्त्या कधीच झाल्या नाही. तुम्ही काँग्रेस बघा, तुम्ही शिवसेना बघा, तुम्ही अन्य राजकीय पक्ष बघा, त्यांच्यामध्ये आमच्यासारखी लोकशाही नाही आहे. आणि त्यामुळं आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची हुकुमशाही वगैरे नाही, लोकशाही पद्धतीने आमचा पक्ष चालतो. सगळ्याला आपला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि सामूहिक निर्णय असतो आमचा कोणताही. कोणी एक माणूस निर्णय घेत नाही, फक्त तोडून एकाच्या काढला जातो. कारण नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करून बाहेर निर्णय करत असतं. अर्थात कोणी एकच जण बोलत असतो आणि त्यामुळं त्याला जर कोणी काही असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पण जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली की मला सरकारमधून मोकळं करा की जेणेकरून मी संघटनेचं काम पूर्ण वेळ करू शकेन, अनेकांनी त्या गोष्टीला विरोध केला. कोर कमिटीत त्याच्या बाबतीत नेमकं काय मत मांडलं गेलं? असे विषय कोर कमिटीत होत नसतात. मी सांगितलं तेवढेच 2 विषय झाले की लोकसभेच्या यश अपयशाची चर्चा, आगामी निवडणुकीमध्ये सर्व मित्रपक्षांनी बसून पुढची रणनीती ठरवायची चर्चा. विधानसभेचा आराखडा तयार झालाय भाजपचा की कुठल्या पद्धतीने सामोरं जायचं आहे, कुठल्या, कारण वेगवेगळे नॅरेटिव्हजमुळे आम्ही मागे पडलो असं भाजपने सांगितलेलं आहे वारंवार. विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह सेट केले त्याच्यामुळे मागे पडलो. आता हे नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठी काही आराखडा तयार केलाय का? हे बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे नॅरेटिव्ह हे काही तेच नॅरेटिव्ह पुढच्या निवडणुकीत चालतात असं नाही आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुका आल्या म्हणजेच निवडणुकीची तयारी करतो असंही काही नाही आहे. निवडणुका संपल्या आमची सारी यंत्रणा विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागली आणि त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्या मित्रपक्षासह या निवडणुकीला तोंड देणार आहे. आम्ही काही फार मतदारसंघात मागे 127 मतदारसंघात आम्ही पुढे आता बहुमताला 145 लागतात आणि लोकसभेचे आणि विधानसभेचे आकडे कधीच सारखे नसतात. 1999 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आम्हाला जास्त मतं पडली, विधानसभेमध्ये आमच्या विरोधकाला जास्त मतं पडली. निवडणुका एकाच दिवशी झाल्यात. त्यामुळं हे काही लोकसभेचं वातावरण विधानसभेत राहील असं नाही आहे. त्यामुळे यावेळेस पुन्हा आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष म्हणून सत्ता आणणार आहेत. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काय चुका झाल्या त्याच्यावरती विश्लेषण झालंय का? आणि एक असंही ऐकायला मिळालं आहे की कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मातोश्रीची जी ताराआडची बैठक होती त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का, की तिथपासून काही चुकत आलंय आपलं, ह्याच्यावर काही चर्चा झाली का? मातोश्रीचा आणि आमचा राजकीय दृष्ट्या काही संबंध राहिला नाही. याचा अर्थ त्यांची आमची दुश्मनी असं नाही आहे. आम्ही दोन्ही राजकीय पक्ष एक विचाराचे होतो, हिंदुत्ववादी होतो आणि त्याच्यामुळं आमची युती होती. ती युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी घडून आणली होती. आता जेव्हा त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि ज्यांनी कोणी आत्तापर्यंत बाळासाहेबाला, हिंदू धर्माला शिव्या दिल्या, त्यांच्या पंक्तीत ते जाऊन बसले, म्हणतात त्यांचा आमचा संबंध काय आला? कशाला आम्ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट करून काढावं कोर कमिटीमध्ये? इतकं काय महत्त्व त्याच्या विषयाला की 5 वर्षापूर्वी घडलेली घटना, ज्या घटनेमध्ये काही सत्यताच नाही,
की आम्हाला मुख्यमंत्रीचं पद कबूल केलं, तर केलंच नव्हतं. त्या घटना आत्ताच्या कोर कमिटीमध्ये कशाला चर्चा येतील? बिलकुल चर्चा नाही झाली अशा गोष्टीची काही. जे नवीन मित्र बनवले गेलेले आहेत गेल्या 5-7 वर्षांमध्ये, शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, अजित पवारांमुळे बराचसा फटका बसला, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, त्याच्यामुळे भाजपचे उमेदवार पडले, असा सूर भाजपच्या काही गोटातनं ऐकायला आला आणि अमोल मिटकरींनी त्याच्यावर बरंचसं प्रत्युत्तर सुद्धा दिलं. त्याच्यावर काही चर्चा झाली आहे का? त्याच्याबाबत भाजप नेत्यांचं मत काय आहे? मॅडम, असं आहे, हर निवडणुकीमध्ये एखाद्या राजकीय पक्षाचा एखादा कार्यकर्ता जर काही कारणांना, स्थानिक कारणांना जर काही विरोधात काम करत असला तर याचा अर्थ साराच पक्ष विरोधात काम करतो असा होत नाही. थोड्याफार प्रमाणात असे विषय होत असतात, पण त्याचा फटका फार मोठा बसला आणि सगळ्याच ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध काम केलं असं काही आमच्या युतीत झालं नाही. आणि जे काय थोडंफार आमच्या नजरेत आलं त्या विषयाची दुरुस्ती किंवा याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आम्ही या निवडणुकीत घेऊ. मग अब्दुल सत्तारांचं येत्या विधानसभा निवडणुकीत काय करायचं ठरवलं आहे? हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण त्यांनी चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत म्हणलं की माझं आणि एकनाथ शिंदेचा हा प्रासंगिक करार आहे. तुम्ही कदाचित ते पाहिलंही असेल. याचा अर्थ समजून घ्या की त्यांनी कोणता रस्ता पकडला आणि ते कधी एकाच रस्त्याने चालले. फार निवडणुकीमध्ये त्यांचा वेगळा रस्ता असतो. त्यामुळं एखादा माणसाला ही सवय असते, त्या सवयीचा तो परिणाम आहे. पण मग महायुतीचा धर्म जर पाळला जात नसेल तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याकडनं, अब्दुल सत्तारांकडनं, तर तुम्ही तुमच्या मित्रपक्षांच्या वरिष्ठांना हे सांगणार का की त्यांच्यावर कारवाई करा? भाजपच्या नेत्यांचं मत काय? मुळामध्ये त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आमच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्थानिक त्यांची हकालपट्टी करा अशी बी मागणी केलेली. पण हा विषय पूर्णपणे तो त्यांच्या पक्षाचा आहे, तो ते निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंना तुम्ही सांगणार नाहीये की आम्ही त्यांच्या एक जागा गमावलेली आहे, मतदानाच्या दिवशी त्यांच्या कानावर टाकलंय आम्ही. असं नाही आहे की त्यांच्या कानावर टाकलं नाही. त्यांनी त्यांना फोनवर सुद्धा सांगितलं. त्याच्यावर त्यांना पत्रकारांना दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं हे उत्तर होतं की माझा आणि शिंदे साहेबाचा प्रासंगिक करार आहे. म्हणजे आता काय बोलायचं? त्यांनी एक मोठा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे, एक टोपी काढण्याचा, आणि त्याचा वाद महाराष्ट्र. का टोपी काढतात? त्यांनी जी शपथ घेतली होती ती त्यांनी जिंकलेली असा त्यांचा दावा आहे. 2019 मध्ये त्यांनी जी शपथ घेतली होती, 2019ला शपथ घेतली होती की रावसाहेब दानवेचा पराभव करीन तेव्हा टोपी काढीन. ही 2019ची होती, तेव्हा तर मी जिंकलो. पण आता ते 2024 मध्ये टोपी काढताय. नाही, ते तर बरं झालं, आणखी 20 वर्षांनी काढत ते टोपी. हां, माझं मत असं आहे की त्या टायमाला त्यांनी घेतलेली शपथ आहे तेव्हा तर मी जिंकलो. पण आता मी जे हरलो ते काही त्यांच्या मतदारसंघातच मतं मला कमी पडले का? आणि मला एकट्याला कमी पडले का? एकूण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात त्यात प्रामुख्यानं सगळीकडेच आमचे उमेदवार पडलेत मराठवाड्यात. मग आता हे मराठवाड्यामध्ये त्यांनी केलं आहे काय सगळं? संभाजीनगरमध्ये पैठणला मला मतं कमी पडले, जालन्याला मतं कमी पडले, फुलंब्रीला मतं कमी पडले, माझ्या मतदारसंघात 900 मतांना मी माग आहे. मग यांचा प्रभाव एवढा मोठा जिल्हाभर एक काय? म्हणजे एका डबक्यात वावरणारा माणूस त्याला हे दाखवायचं की मी महाराष्ट्राचा नेता आहे आणि महाराष्ट्राची पिछेहाट झाली भाजपची ती माझ्यामुळे झाली. अरे 2014ला तर तुमच्यावर मात केली ना आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी, शिल्लोडच्या. पण त्यांनी टोपी काढायचा कार्यक्रमाचं निमंत्रण मला देतो असं म्हणलेत ते. मी म्हणलं मी येतो, मला निमंत्रण येऊ द्या. 1 लाख लोक जमावणार आहे, बघतो ना 1 लाख लोक. तुम्ही जाणार आहात कार्यक्रम? 100%. अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पाईक आहे, मी त्यांचा मावळा आहे, वाजत गाजत जाईल. अशा औरंगजेबाला मी घाबरतो का? मी छत्रपती आहे, औरंगजेबाला घाबरणार आहे का? मी जाणार, मला येऊ द्या निमंत्रण. रावसाहेबजी, मात्र तुमचा पूर्ण मतदारसंघ बघितला, जसं तुम्ही सांगितलं की सगळीकडेच पिछेहाट बघायला मिळाली. मायनसमध्ये जी मतं गेलेली आहेत ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गेलेली आहेत. तुमचे पुत्र ज्या ठिकाणी आहेत भोकरदनमध्ये, तिथे सुद्धा मायनसमध्ये मतं गेलेली आहेत. मग आता विधानसभेसाठी नेमकी तयारी कशी करणार आहात? मॅडम 900 मतं कमी आहेत, 900. पण मी जेव्हा या क्षेत्रात आलो आणि पहिल्यांदा विधानसभा लढलो तेव्हा माझ्या अगोदरच्या आमदाराला फक्त 6,500 मतं पडले होते. डिपॉझिट गेलं होतं. तिथून मतदारसंघ मी हातात घेतला. अजूनही मी भोकरदन तालुक्यात मागं नाही. आत्ता 15,800 मतांनी मी पुढं आहे.
आम्हाला जाफराबाद जोडणे थोडे काही ठिकाणी जाफराबादमध्ये मतं कमी पडली, त्यामुळे एकूण मतदारसंघातले 900 मतं कमी दिसतात. पण याचा अर्थ असा थोडा आहे की विधानसभेला सुद्धा आम्हाला मतं कमी पडणार आहे. 100% ही सीट आम्ही जिंकणार भोकरदनची, कोणी येऊ द्या समोर. आणि इतर ज्या मतदारसंघ आहेत, म्हणजे संदीपान भुमरेंचा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा इतर असतील, लोकसभेच्या निवडणुकीचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे आकडे एकदम तुम्हाला बदललेले दिसतील. जे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीत निर्माण झाले, ज्याच्यामुळं आम्हाला नुकसान झालं, ते सुद्धा बदललेले असतील. मराठा आरक्षणाचा मुद्दा बदललेला दिसेल. हा आरक्षण हा विषयच नाही नुसता, वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे विषय आहेत, हे सगळे बदललेले दिसतील. जसजशी निवडणूक छोटी होत जाते तसतसे मुद्दे बदलत जातात. पण मग मराठा आरक्षण हा जो मोठा फॅक्टर ठरला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये त्याचा फटका बसू नये याच्यासाठी काही आराखडा तयार केलाय का, विशेषतः मराठवाड्यात? प्रत्येक मतदारसंघात ज्याला कोणाला निवडणूक लढायची त्यांनी त्यांचे आराखडे तयार करून ठेवलेले आहेत. त्यांचे पर्सनली रिलेशन आहेत, त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे लढणाऱ्या माणसाला आपल्या मतदारसंघाची रचना माहिती आहे, आपल्या मतदारसंघाचे मुद्दे माहिती आहेत, आणि त्यामुळे ती तयारीला लागलेले आहेत. ज्यांना निवडणूक लढायची ते लोक सारे. रावसाहेबजी, त्यासोबतच आणखी एक मुद्दा जो कोअर कमिटीमधनं फारसा चर्चेला गेलेला नाही किंवा वेगवेगळी जी अपयशाची कारणं सांगितली, एक पिछेहाटीची कारणं सांगितली भाजपकडनं, त्यामध्ये तो भाजपकडनं आलेला नाही. तो म्हणजे भाजपकडे एक वॉशिंग मशीन आहे आणि त्याच्यात जो भ्रष्टाचारी नेता आहे त्याला घातल्यावर तो स्वच्छ धुवून बाहेर निघतो, असं सुद्धा एक नॅरेटिव्ह किंवा असा सुद्धा एक प्रचार विरोधकांकडनं केला गेला. त्याच्यावरती भाजपचं आता उत्तर काय आहे? हा विषय काही आमच्यापुरता मर्यादित नाही की दुसऱ्या पक्षातले लोक आमच्या पक्षात येणे आणि त्यांना ती वॉशिंग मशीनची उपमा दिली त्यांनी तसं होणे. काँग्रेसनं काय कोणत्या राजकीय पक्षाचे लोक आपल्या पक्षात घेतले नाही का? आत्ता जे काँग्रेसमध्ये लोक आहेत ना, त्यातले 75% लोक हे दुसऱ्या राजकीय पक्षातून आलेले लोक आहेत. असं नाही आहे की ती मूळ काँग्रेसचे लोक आहेत. आत्ता इथं वॉशिंग मशीन वगैरे काही नाही आहे. या ठिकाणी लोकांनी ज्यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या, जी काही स्वतंत्र व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, त्या यंत्रणेनं त्याची चौकशी केली आणि चौकशीमध्ये काही लोक दोषी आढळले, ते जेलमध्ये गेले. काही लोकांवर चार्जशीट दाखल झाले, त्याच्या चौकशा सुरू आहे. आमच्यात आले याचा अर्थ आम्ही त्यांना कोणाला क्लीन चिट देऊन लगेच मोकळं करून सोडलं असं नाही आहे. ज्या यंत्रणा त्याच्या चौकशा करते, चौकशा चालू आहेत त्यांच्या, आणि यांना आम्ही नाही आणलं. त्यांच्या पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याच्या नंतर त्या वादातून ही मंडळी आत्ता आमच्याकडे आली. आणि काँग्रेसना मी 1990ला आमदार असताना बबनराव पाचपुते, शिवसेना असताना शिवसेनेतले काही माणसं, हे तुमचे नाशिकचे आपले हे ना मंत्री आपले नाशिकचे छगन भुजबळ, यांच्याबरोबर 7-8 आमदार आलेत. काय शिवसेना यांनी फोडली नाही, काय जनता पार्टी यांनी फोडली नाही, आम्हीच फोडल्या पार्ट्या. आणि यांनी काय केलं? यांनी स्वपक्षाच्या नेत्यांच्या छातीत पार्टीत खंजीर खुपटलं नाही वसंतदादाच्या. हां, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत सगळे. माझ्या आमदार असताना बबनराव पाचपुते आणि त्यांची टीम त्यावेळेस यांनी फोडली. शिवसेना 1990ला काँग्रेसनं फोडली आणि ते यांच्यात सामील झाले. आज ते विचार छगन भुजबळ जर सोडले तर कोणाचं नामोनिशाण दिसत नाही. आम्ही तर फोडले नाही, त्यांच्यात वाद निर्माण झाले मग ते आमच्यात आले. आता मात्र त्यासोबतच कोर कमिटीमध्ये आणखी वेगळी काही चर्चा झाली का? कारण विनोद तावडेंचं नाव सुद्धा बरेचदा पुढे आलेलं होतं. एका मोठ्या पदावरती त्यांची नियुक्ती केली जाईल अशा प्रकारची चर्चा होती. इथे राज्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही असं तुम्ही सांगताय. मात्र विधानसभेला सामोरं जाताना आता कोर कमिटीमध्ये कोणावरती काय काय जबाबदाऱ्या दिल्या जातील, तुमचा पुढचा राजकीय प्रवास कसा असणार आहे? हे बघा, मी एक राजकीय पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे आणि पक्षामध्ये एक कार्यकर्ता पद हे काही छोटं पद नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं की 26 निवडणुका लढलो आणि सतत यश मिळत गेलं आहे मला. 5 वेळेस खासदार, 2 वेळेस आमदार आणि छोट्या निवडणुकात तुम्हाला मी सांगितल्या. एवढं सगळं पक्षानं मला दिल्याच्या नंतर आत्ता मी माझी राजकीय पुढची वाटचाल ठरवायची, मला असं वाटतं की ती माझी जबाबदारी नाही.
राजकारणात एक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम सतत करत राहील. हरलो म्हणजे संपलो असं नाही आहे. पळून गेलो तर माणूस संपतो, हरल्यावर माणूस संपत नसतो. आणि मी पळून जाणारा कार्यकर्ता नाही आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघाचा मी संपूर्ण दौरा केला आहे. आता शिल्लोडला गेलो, पैठणला गेलो, संभाजीनगरला गेलो, फुलंब्रीला गेलो, भोकरदनला गेलो, साऱ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा संपवला. मी आता 21-22 तारखेनंतर मराठवाड्यात दौऱ्यावर चालून साऱ्या जिल्ह्यात मराठवाड्यातला जाऊन येणार आहे. त्याला काय पद लागतं का? त्याला खासदारकी लागते का? त्याला मंत्री असावं लागतं का? मी राज्याचा अध्यक्ष राहिले. माझ्या पक्षासाठी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांना उभारी देणं आणि पुन्हा कामाला लावणं हे एखाद्या नेत्याचं काम असते. मी काम करतोय. पण हे सगळं करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाचं आव्हान आहे भाजपसमोर, ते म्हणजे 2 मित्रपक्षांशी पुन्हा एकदा जागा वाटपावरून चर्चा करावी लागणार आहे. आणि ती चर्चा होण्याच्या आधीच आता स्ट्राईक रेटवरून वेगवेगळे दावे तुमच्याच मित्रपक्षांकडनं केले जात आहेत. छोटा भाऊ कोण, मोठा भाऊ कोण, हे वाद आत्ताच सुरू झालेले आहेत. आमच्यात छोटा आणि मोठा काहीही वाद नाही. राजकारणामध्ये आकड्याला फार मोठी किंमत असते, फार मोठी किंमत असते. आणि कोणाही कोणाच्या भ्रमात जाऊन कोणाही त्याचा गैरसमज करून घेऊन दुसऱ्याने आम्ही आमच्याविषयी ठरवून घेतलेले आहेत की कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे म्हणून. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे? कोण मोठा आणि कोण छोटा आकड्याचा खेळ आहे. ज्याचे आकडे मोठे तो मोठा. ह्याच्यात काय मोठा कशा वयावर ठरतो, उंचीवर ठरतो. राजकीय पक्षाचं मूल्यमापन कोणाचे माणसं किती निवडून आले त्याच्यावर छोटा मोठा ठरत असतो. कोणाला किती मतं पडलेत त्याच्यावर छोटा मोठा ठरवला जात असतो. पण शिंदे गट म्हणतोय की आमचा स्ट्राईक रेट मोठा. ह्या तुमच्या कल्पना आहेत. मला आता विचारसाल तासभरानं त्यांच्याकडे जासाल, मग त्याच्यानंतर अजित पवारकडे जासाल. आमच्यात नाही हा वाद तिघात बी. वाद लावणारे प्रकार तुमचे खेळ आहेत सारे. तू मोठा का हा मोठा. नाही, शिंदे गटाचे नेते म्हणतात, पदाधिकारी म्हणतात, संजय शिरसाट म्हणतात की आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. स्ट्राईक रेट असणं आणि मी मोठा तू मोठा असणं आमच्यात काही वाद नाही आहे. स्ट्राईक रेट असेल आम्ही नाकारत नाही. राजकारणामध्ये असं असतं, पण संख्येला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जागा वाटप अतिशय सुरळीत पार पडणार. एकदम काही चिंता करण्याची कारण नाही. आमच्या जागा वाटप स्मूथली होतील सगळ्या. बरोबर. आणखी एक महत्त्वाची बातमी आली की विधानसभेला कसं सामोरं जायचं त्याचा रोडमॅप तर ठरतोय, मात्र मुख्यमंत्री पद कुणाला जाईल ह्याबाबत कुठली निश्चितता नाही. भाजपकडे मुख्यमंत्री पदासाठी गेल्या निवडणुकीमध्ये चेहरा होता, या निवडणुकीमध्ये असणार आहे का? 6 महिन्याच्या पुढचा प्रश्न तुम्ही मला आज विचारू राहिले. एक दिवस असा होता की वर्षभरानंतर काय होणार आहे आम्हाला आत्ता सांगण्याची व्यवस्था होती आमच्याजवळ. अंदाज आराखडे आमचे बरोबर ठरल्या जाते. राजकारणात उद्या काय होईल आज नाही सांगू शकत, तर तुम्ही मला 6 महिन्याचं पुढचं विचारू राहिले. आता ते दिवस गेलेत की पुढच्या वर्षी काय होणार आहे हे आम्ही आज सांगत होतो. आता तसं राहिलं नाही. शेवटचा प्रश्न. सगळे सोयऱ्याची मागणी अजूनही मनोज जरांगेंनी लावून धरलेली आहे. विधानसभेवर त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो, कारण दुसरीकडे ओबीसी आंदोलनाने सुद्धा उचल खाल्लेली आहे. ते सुद्धा तितक्याच जोराने त्वेषाने आता लढवलं जात आहे. हे दोन्ही मुद्दे विधानसभेमध्ये भारी पडतील असं वाटतंय का? आणि भाजप या दोन्ही मुद्द्यांना कसं सामोरं जाणार? मॅडम, हा विषय एकट्या भाजपपुरता मर्यादित नाही आहे. मग ते ओबीसीचं आरक्षण असू द्या, धनगर आरक्षण असू द्या, मराठा आरक्षण असू द्या, सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याच्यात तोडगा काढला पाहिजे. आणि तसं असं म्हणसाल, त्याचा फटका जर आम्हाला म्हणसाल तर एकट्या भाजपला बसणार नाही. 1980 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. शेवटी मिळालं नाही म्हणून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. शरद पवार 2दा-3दा मुख्यमंत्री झाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात 80 नंतरच्या उद्धव ठाकरेच्या कार्यकाळापर्यंत त्यांनी कोणाही आरक्षणाला हात लावला नाही, दिलं नाही आरक्षण. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही आरक्षण दिलं. त्याला कोर्टात चॅलेंज झालं, ते कोर्टाने रद्द नाही केलं हायकोर्टाने. पण आमचं सत्ता गेल्यानंतर, सत्तांतर झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण रद्द झालं. खरं तर याचं नुकसान त्यांना व्हायला पाहिजे आमच्यापेक्षा जास्त. आणि आत्ता आमच्या सरकारनं पुन्हा 10% आरक्षण दिलं. मागतायत 12%, दिलं 10%. दिलं नाही असं नाही आहे. उलट आम्ही न्याय दिला मराठा समाजाला. त्यांनी तर एवढ्या त्यांच्या कार्यकाळात त्यांना मराठा आरक्षण दिलंच नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्याच्या नंतर त्यांना वाटलं विधानसभेतसुद्धा आपला मार खावा लागेल, म्हणून नारायण राणेच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि आरक्षण दिलं होतं.
हे स्पष्ट आहे की एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागती आणि त्यांनी मग राज्यभर फिरून अहवाल तयार करता असतो आणि त्या समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या किती मागासलेला याची स्टडी करून तो अहवाल द्यावा लागतो. समिती कुठं आरक्षण देत असते का? कसं टिकन ते आरक्षण? पण आम्ही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात पहिलं काम केलं, मागासवर्गीय आयोग नेमला, गायकवाड आयोग, आणि त्यांनी सर्वे केला आणि मग आम्ही कसे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले त्याचा रिपोर्ट दिला आणि त्याच्या आधारे आरक्षण दिलं. ते हायकोर्टात टिकलं. खरा दोष तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. नंतर शिवसेनेचा बी दोष आला, कारण ते मुख्यमंत्री होते तेव्हा आंदोलनात काही झालं नाही. हा खरा त्रास व्हायला पाहिजे, त्यांना व्हायला पाहिजे. आरक्षण मिळावं हे आमचं मत आहे. का मिळू नये मराठा आरक्षण? मिळालं पाहिजे मराठा आरक्षण. कारण एका विदर्भात आम्हाला आरक्षण आहे आणि मराठवाड्यात आरक्षण मिळालं पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की राजकीय पक्ष म्हणून आम्ही असं म्हणतो की आरक्षण आम्हाला स्वतंत्र द्या, कोणाचं कमी करून आम्हाला आरक्षण नाही. पण मग आता तुम्ही जाणार आहात जरांगेंकडे, त्यांना भेटण्यासाठी जाणार आहात? कारण पहिलं उपोषण सोडण्यासाठी मी स्वतः होतो. जरांगेची माझी काही ओळख नाही असं नाही. आम्ही फार जुने दोस्त आहेत, आम्ही फार जुनी ओळख आहे आमची त्यांची. पण त्यांनी हातात घेतला जो तो लढा आहे, आज ते त्याचा पाठपुरावा करतात. शासनसुद्धा प्रयत्नशील आहे आणि कदाचित शासन याच्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासून पुढचा निर्णय घेऊ सुद्धा शकतं. इथून पुढची राजकीय वाटचाल जी पक्ष देईल तीच माझी असेल असं तुम्ही सांगताय. पण पुन्हा एकदा कुठल्या पदावरती रावसाहेब दानवे दिसणार का? तुम्ही विधानसभेमध्ये उतरणार का? की आणखी काही वेगळे विचार, वेगळे प्लॅन्स आहेत? मी स्पष्टपणानं माझ्या लोकसभेच्या दौऱ्यात सांगितलं, मी राज्यसभा मागणार नाही, मी विधान परिषद मागणार नाही, मी विधानसभा लढणार नाही. पक्ष सांगेल ती जबाबदारी मी पार पाडीन. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जर म्हणलं पक्षानं तुम्ही राहा, तरी मी सामान्य कार्यकर्ता राहील. स्वतःहून मी काहीही मागणार नाही. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी आणि पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासासाठी सुद्धा शुभेच्छा. तर रावसाहेब दानवेंनी हे स्पष्ट केलेलं आहे की भाजप आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून तयारीला लागलेली आहे. कोर कमिटीमध्ये त्याबाबतची महत्त्वाची चर्चा सुद्धा झाली आहे. आराखडे तयार आहेत. मित्रपक्षांना सोबत घेऊन योग्य जागा वाटप करून आपण पुढे जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सुभाष थोरावडेसह मनीष पाठक, TV9 मराठी, मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.